नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. बघा काय काय सांगितलेलं आहे. 3 moles of an ideal gas. एकूण 3 मोल्स सांगितलेले आहेत. एक 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 इन्फॉर्मेशन कलेक्ट करत जाऊया. कॉम्प्रेस्ड कॉम्प्रेस्ड सांगितलेलं आहे. आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली, याचा अर्थ डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. टू ए व्हॉल्यूम ऑफ 2 डेसिमीटर क्यूब, म्हणजे हा फायनल व्हॉल्यूम आहे. वर्कडन किलो जूल मध्ये दिले, ह्याचं जूल मध्ये करावं लागेल. टेम्परेचर सांगितलंय 22 डिग्री सेंटीग्रेड, त्याचं तुम्हाला केल्व्हिन मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. आणि विचारलेलं आहे इनिशियल व्हॉल्यूम. शिवाय याच्यामध्ये कॅपिटल आर पण लागेल. आता बघा काय काय सांगितले त्यांनी. गिवन डाटा घेऊया एकत्र. एन इक्वल टू 3 मोल्स सांगितलेलं आहे. कॉम्प्रेशन सांगितलेलं आहे. हे लिहित चला म्हणून सांगितले आठवणीने. कॉम्प्रेशन म्हणजे हिथं वर्कडन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं तुम्हाला वर्कडन घ्यावं लागेल डब्ल्यू मॅक्स. ती व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2.983 किलो जूल. तुम्हाला जूल मधली व्हॅल्यू पाहिजे, म्हणजेच ह्याला 10⁻³ न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग ह्याचं कन्व्हर्शन जूल मध्ये होणार. म्हणजेच हे किती होणार? 2983 जूल ही त्याची व्हॅल्यू होणार. टेम्परेचर त्यांनी सांगितलेलं आहे 22 डिग्री सेंटीग्रेड. हे सेंटीग्रेड मध्ये नको आहे, केल्व्हिन मध्ये पाहिजे. म्हणून त्याच्यात 273 ऍड करा. 3 आणि 2 5, 7 आणि 2 9, 295 केल्व्हिन असं टेम्परेचर त्या ठिकाणी घ्यावं लागेल. कॅल्क्युलेट द इनिशियल व्हॉल्यूम म्हटलंय, म्हणजे V1 इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे हा जो एक व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे V2, तो फायनल व्हॉल्यूम आहे. हे झालं. त्याच्यानंतर कॅपिटल आर एक घ्यावं लागेल. कॅपिटल आर इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन, हे असं घ्यावं लागेल. मग ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. आता डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरूया आणि पुढचं कॅल्क्युलेशन बघू त्याचं कसं कसं काय काय करायला लागतंय ते. पुढचा सेक्शन करूया याचं तयार. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 NRT. व्हॉल्यूम दिलेले आहेत, त्यामुळे फॉर्म्युला तुम्हाला असा घ्यावा लागेल. याच्यातलं आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे V1, ती हित आहे याच्यामध्ये, या टर्म मध्ये. मग हे एवढंच एका बाजूला ठेवते, बाकी सगळं पलीकडे पाठवून देतो. म्हणजे मग इक्वेशन कसं दिसेल बघ. लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1 दिस इज इक्वल टू, या डब्ल्यू मॅक्सला या सगळ्यांनी डिव्हाइड करावं लागेल. मायनस सुद्धा इकडे येणार, मायनस घेतोय पहिल्यांदा. डब्ल्यू मॅक्स डिव्हायडेड बाय 2.303 एन आर आणि टी. आता याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. दिस इज इक्वल टू मायनस डब्ल्यू मॅक्स किती आहे 2983 डिव्हायडेड बाय मध्ये 2.303
यांची व्हॅल्यू आहे 3, आर आहे 8.314 इंटू टेम्परेचर आहे 295. तर सगळ्यात पहिल्यांदा जे छेदामध्ये 4 टर्म्स आहेत त्यांचे लॉग घेऊया आणि मग कॅल्क्युलेशन बघूया पुढे कसं होतं ते. पहिला आहे 2.303. त्याचं लॉग कॅल्क्युलेशन बघा आता कशा पद्धतीने येईल ते. तर सगळ्यात पहिल्यांदा लॉग 23चा 0 मध्ये 3चा मेन डिफरन्स. बहुतेक 36 23 आहे. 23चा 0 मध्ये 3चा मेन डिफरन्स आहे तर 6 आणि इथं आहे 36 17 म्हणजे 36 23 हा त्याचा लॉग येतोय. इकडे घेतोय लॉग कॅल्क्युलेशन 0.3623. त्याच्यानंतर आहे 3 म्हणजे 47 71. त्यानंतर 8.314 याचा बहुतेक 9198 आहे. 83चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 83चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स आहे 29198. 0.9198. त्यानंतर आहे 295. ते येणार 2.29चा 5 मध्ये लॉग बघायचा आहे. लॉग टेबल घेऊन बसा. 29चा 5 मध्ये 29 आहे इथं 5 म्हणजे 4698. 4698 या सगळ्यांची बेरीज 8 16 17 20 झाले 2 2 11 20 27 29 9 झाले 2 2 8 9 16 आणि 6 22 झाले 2 2 6 15 19 आणि 22. मग हे होणार 2 + 2 हे होणार 4. हे झालं छेदाचं कॅल्क्युलेशन. आता अंशाचा लॉग वेगळा बघून घेऊया. 29चा 8 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 29 8 मध्ये आहे 4742. 3चा मेन डिफरन्स आहे 4 4742 आणि 4 म्हणजे 4746. 4746 आणि हे छेदाचं कॅल्क्युलेशन त्याच्यातनं वजा करायचं आहे. ही सबट्रॅक्शन करावी लागणार आहे आपल्याला इथं. 6 9 आणि 5 14. हातचाला 1 7 मधून 3 गेले उरले 4. 4 मधून 2 गेले उरले 2. 3 मधून 4 गेले इथे येणार 12. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे. 0.24 5 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 0.24 5 मध्ये म्हणजे 1758 आणि 6चा मेन डिफरन्स आहे 2 म्हणजे 1760. 1.760 हे असे येणार इंटू 10⁻⁻1. असे म्हणजेच हे किती होणार बघा -0.1760 असं होणार. log to the base 10 V2/V1 ही अशी व्हॅल्यू येणार. आता हे निगेटिव्ह साईन जे पुढे दिसतंय ते जर काढून टाकायचं असेल इकडे लॉग आहे बघा. तर लॉग मध्ये अंश आणि छेद हे इंटरचेंज करून घ्यायचे आणि इकडलं वजा चिन्ह तुम्ही काढून टाकू शकताय. लक्षात ठेवा हे वजा चिन्ह कसं काढायचं ते. लॉगचं अंश आणि छेद न्यूमरेटर डिनॉमिनेटर ते फक्त इंटरचेंज करून घ्यायचे. आता याचा अँटीलॉग बघावा लागेल तुम्हाला. V1/V2 =
1760 बहुतेक हे 15चा लॉग आहे. बघूया ह्याचा एंटरलॉग किती येतोय. 0.17 मध्ये बघा बरोबर आहे का, 1500 म्हणजेच इथे येणार 1.5 हे एवढे येणार. V2 न फक्त पलीकडे मल्टिप्लाय करायचं आहे आता. Therefore, V1 इक्वल टू 1.5 टाइम्स V2 म्हणजेच हे किती होणार, 1.5 इंटू 2. दिस इज इक्वल टू 3 डेसिमीटर क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2.8 इंटू 10⁻² किलोग्रॅम ऑफ नायट्रोजन एक्सपांडेड म्हणून सांगितले, एक्सपान्शन आहे. शिवाय आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली सांगितले म्हणजे डब्ल्यू मॅक्स घ्यावं लागेल. 300 केल्विन टेम्परेचर दिले. फ्रॉम 15.15 इंटू 10⁵ पास्कल हे दिले इनिशियल प्रेशर. वेन द वर्क डन इज फाउंड टू बी मायनस साईन सहित दिलेलं आहे. एक्सपान्शनचं वर्कडन निगेटिव्ह घ्यावं लागतं, हेच दिले मायनस साईन, त्यामुळे काही प्रश्नच नाही. शिवाय हे किलो जूल मध्ये आहे, त्याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. आणि फायनल प्रेशर म्हणजे P2 हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. कॅपिटल आर आपला आपण घेऊया. गिवन डाटा काय काय सांगितलेलं आहे बघा. पहिलं मास दिलेलं आहे नायट्रोजनचं, त्याला मी स्मॉल एम कन्सिडर करतोय. काही नोटेशन वापरा, फक्त तुमचं तुम्हाला माहित असू दे तुम्ही काय वापरताय ते. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. नायट्रोजन सांगितलेलं आहे, त्यामुळे नायट्रोजनचं मोलर मास घ्यावं लागेल आपल्याला. नायट्रोजनचं मोलर मास आहे 28 ग्रॅम, म्हणजेच 28 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम. आयसोथर्मली रिव्हर्सिबली सांगितलेलं आहे, त्यामुळे डब्ल्यू मॅक्स घ्यावं लागेल. टेम्परेचर केल्व्हिन मध्येच दिलेलं आहे, त्यामुळे त्याचंही कन्व्हर्शनचा काही प्रश्न नाहीये. त्यानंतर इनिशियल प्रेशर त्यांनी दिलेलं आहे P1 इक्वल टू 15.15 इंटू 10⁵ पास्कल. त्यानंतर वर्कडन सांगितलेलं आहे, हे वर्कडन घ्यायचं आहे डब्ल्यू मॅक्स मायनस 17.33 किलो जूल. त्याचं कन्व्हर्शन मला जूल मध्ये करायचं आहे, म्हणजे 1000 त्याला मल्टिप्लाय करा. 1000 मल्टिप्लाय केलं की डेसिमल पॉईंट 3 घरं उजवीकडे जाईल, हे असं येणार. त्याच्यानंतर कॅपिटल आर एक लिहावं लागेल अजून मला, आणि फायनल प्रेशर त्यांनी विचारलेलं आहे. कॅपिटल आर आहे 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन, हे असं येणार. आणि फायनल प्रेशर विचारलेलं आहे P2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन तयार करतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढावे लागतील. नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला आहे स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम, म्हणजे मास डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास. मग मास सांगितलेला आहे 2.8 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय हे किती आहे बघा, 28 इंटू 10⁻³ हे 10⁻³ वरती गेलं की 10⁻+3 होणार. 10⁻+3 आणि 10⁻² म्हणजे 10⁻1 होणार. त्या 10 ने याला मल्टिप्लाय करा. बघा 2.8 10⁻², इथं होणार 10⁻³
त्यानंतर छेदामध्ये आहे 28, ते आहे तसंच ठेवतोय. मग 10⁻³ आणि 10⁻⁻2 म्हणजे 10 होणार. त्या 10 2.8 मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार 28/28 येणार. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स येणार फक्त 1. बघा, ह्याच्यासाठी हे एवढं सगळं करावं लागलं आपल्याला. आता फॉर्म्युला लिहूया इथं. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 NRT. प्रेशर मधला फॉर्म्युला पाहिजे आहे. म्हणजेच इथं लिहावं लागेल P1/P2. हे असं घ्यावं लागेल. मला फाइंड आउट करायचं आहे P2. ते P2 इथं आहे, त्याच्यात आहे. मग ह्याला तेवढं बाजूला काढून घेऊया आणि बाकीचा फॉर्म्युला तयार करून व्हॅल्यूज वापरून टाकूया याच्यात. म्हणजे हे काय होणार बघा, लॉग ऑफ P1/P2 बेस 10 आहे याचा. दिस इज इक्वल टू, हे बाकी सगळं इकडे पाठवायचं आहे, मायनस डब्ल्यू मॅक्स डिव्हायडेड बाय 2.303 NRT. आता याच्यामध्ये डब्ल्यू मॅक्स किती आहे बघा, 17,330. व्हॅल्यूज जरा फक्त तेवढं बघून घ्या व्यवस्थित. Therefore, log P1/P2 to the base 10, this is equal to minus 17,330 divided by 2.303. यांची व्हॅल्यू 1, R आहे 8.314, टेम्परेचर आहे 300 केल्व्हिन. एवढं आहे. आता हे परत एकदा सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल. छेदामधलं कॅल्क्युलेशन बघा, बऱ्यापैकी मागाशी लॉग आपण बघितलेले आहेत आणि बरेचसे कन्फर्म पण केलेले आहेत. इकडे घेतोय मी. पहिला 2.303, त्याचा लॉग आहे 3623. त्यानंतर आहे 8.314, त्याचा लॉग आहे 9198. तुम्ही चेक करून बघा, शंका वाटत असेल तर. 30चा आहे 4771, 2.4771. यांची बेरीज 1,912, 2 हाताला 1, 1,81719, 9 हाताला 1, 1,8,915, 1505 हाताला 1, 1,51417. इथं हाताला 1, 2 आणि 1, 3 होणार. फक्त हा तेवढा लॉग बघावा लागेल. ह्याला अजून एक काम करून घेऊया. बघा, इथं -1 आहे बघा, ते -1 इथं वापरावं लागेल. लक्षात आलं आता लगेच ते. मग हे मायनस मी पुढच्या स्टेपला कॅन्सल करतोय. त्याच्यानंतर ह्या 17,330चा लॉग 1 आपल्याला बघावं लागेल. 5 डिजिट आहेत, त्यामुळे हे येणार 4.17चा 3 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 17चा 3 मध्ये आहे 2380, 3चा मेन डिफरन्स आहे 7, त्यामुळे ते होणार 2387. हे अंशाचं कॅल्क्युलेशन. त्याच्यातून हे छेदाचं कॅल्क्युलेशन वजा करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर 7 मधून 2 गेले 5, 9 आणि 9 18, चला 1 6 आणि 7 13, चला 1 8 आणि 4 12, चला 1 4 वजा 4 0. आता याचा अँटीलॉग बघायचा. 0.47चा 9 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 0.47चा 9 मध्ये परत एकदा बघा, 0.4795. 0.47 म्हणजे 3013, 5 म्हणजे 3 म्हणजे 3016. इकडे म्हणतोय 3016.
हे असं येईल. आणि इकडं तुमची टर्म आहे लॉग P1/P2 टू द बेस 10. त्यानंतर अजून एक आपण चेंज केलाय, हे मायनस आणि हे मायनस असं मिळून इथं प्लस आलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये P1 ची व्हॅल्यू वापरून P2 फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. याचा अजून एकदा अँटीलॉग बघावा लागेल, म्हणजे मला P1/P2 मिळेल. मग त्यावेळेला काय बघावं लागेल बघा, 0.01चा 6 मध्ये मीन 0.01चा 6 मध्ये बघावं लागेल लॉग. बघा जरा, 0.01 इथं आहे 6 मध्ये, ते आहे 1038. म्हणजे इथे येणार 1.038 इंटू 10⁻². इथं किती आहे बघा, 3. ते इथं मांडायचं. आता मला फाइंड आउट करायचं आहे P2. त्यांनी दिलेला आहे P1. त्यामुळे अजून ते आणि कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल त्याच्यात. बघा, हे काय आपलं सहजासहजी पाठ सोडत नाही. त्याची जी व्हॅल्यू आहे P1 ची, ती एवढी आहे बघा, 15.15 गुणिले 10⁵ जरा लक्षात ठेवा तेवढं. मला फाइंड आउट करायचं आहे P2. मग ह्याच्यावरून काय होणार, P2 ला इकडे पाठवतोय, हे इकडे घेतोय. P2 इक्वल टू P1 डिव्हायडेड बाय हे असेल. आता P1 ची व्हॅल्यू वापरतोय 15.15 गुणिले 10⁵ डिव्हायडेड बाय 1.038 इंटू 10⁻³. आता परत ह्या दोघांचे लॉग बघितले पाहिजे. तर पी ची व्हॅल्यू फक्त परत एकदा कन्फर्म करून घेतोय मी, 15.15चा आहे का, इथं आहे बघा, 15.15 गुणिले 10⁵ तीच व्हॅल्यू आपण इथं घेतलेली आहे. तर कन्फर्म केलं. आता फक्त यांचे लॉग बघूया आणि काय येते आन्सर बघू. 15चा 1 मध्ये 15चा मेन डिफरन्स, 15चा 1 मध्ये 5चा मेन डिफरन्स, 15 1 मध्ये 1790, 5चा मेन डिफरन्स आहे 14. मग 1790 आणि 10 म्हणजे ते झाले 18. 1800 झाले, 1800 आणि 4. बघा कसं लिहायचं त्या ठिकाणी एवढं सगळं, म्हणजे इथं 1.1804 हे अंशाचं येणार. त्यानंतर 10चा 3 मध्ये 8चा मेन डिफरन्स, 10चा 3 मध्ये 8चा मेन डिफरन्स आहे 33 आणि हे आहे 0 128. मग 28 आणि 33 यांची बेरीज करायची, 28 आणि 3 31, 31 अधिक 30 61 होणार, ते म्हणजे 0161, 0161. यांची करायची वजाबाकी. 3 6 आणि 4 10, 8 मधून 2 गेले उरले 6, इथं 1, इथं पण 1. आणि ह्यांचं कॅल्क्युलेशन अजून बघायचं आहे 10च्या पॉवरचं, ते नंतर बघू. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे. 0.16चा 4 मध्ये 3चा मेन डिफरन्स, 0.16चा 4 मध्ये आहे 1459, 3चा मेन डिफरन्स आहे 1 म्हणजे 1460, 1.460 इंटू 10⁻1. आणि हे किती होणार आहे, इथं होणार 10⁻². म्हणजे मग हे टोटल जे आन्सर येते ते किती येते बघा बरं. 10⁻³ न जर मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे येणार 1460 पास्कल. हे त्याचं फायनल आन्सर येईल.
बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. काय सांगितलं इन्फॉर्मेशन? कार्बन मोनॉक्साईड सांगितलेलं आहे. एक्सपान्शन दिले बघा. आयसोथर्मली रिव्हर्सिबली म्हणजे डब्ल्यू मॅक्स वापरायचा. एक्सपान्शन आहे, मायनस व्हॅल्यू घ्यायची वर्कडनची. टेम्परेचर 300 केल्विन, वर्कडन किलो जूल मध्ये दिलेलं आहे, त्याचं जूल मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. इनिशियल व्हॉल्यूम 10 डेसिमीटर क्यूब, फायनल व्हॉल्यूम 20 डेसिमीटर क्यूब. हे झालं V1 V2. आणि कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स म्हटले म्हणजे स्मॉल एन काढायचं आहे. कॅपिटल आर सुद्धा त्यांनी दिलेला आहे. गिव्हन डाटा सगळा कलेक्ट करूया. बघा काय काय सांगितलेलं आहे. एक्सपान्शन सांगितलंय आयसोथर्मली रिव्हर्सिबली. पहिली व्हॅल्यू सांगितलेली आहे टेम्परेचर 300 केल्विन. त्याच्यानंतर वर्क ऑफ एक्सपान्शन दिलेला आहे, त्याला मी लिहितोय डब्ल्यू मॅक्स. मायनस घ्यायचं आहे कारण एक्सपान्शन आहे. 4.754 किलो जूल. मग किलो जूलचं जूल मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 10⁻³ न मल्टिप्लाय करा. म्हणजेच हा डेसिमल पॉईंट 3 घरं उजवीकडे सरकवून घ्या डायरेक्ट. तर लक्षात आलं पाहिजे तेवढं, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. इफ द इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 10 डेसिमीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 20 डेसिमीटर क्यूब. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा म्हणून सांगितले, ते घेऊया. त्यानंतर कॅपिटल आर, ती पण व्हॅल्यू घेऊया. 8.314 जूल केल्विन पर मोल. बघा हे सगळं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि याच्यातनं आता एन फाइंड आउट करायचा आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता बघा पहिल्यांदा फॉर्म्युला तर लिहून घेऊया कारण बाकीचं काय तयार करावं लागणार नाही आपल्याला जास्तीत. डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 NRT log to the base 10 of V2/V1. हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. एन काढायचं आहे आपल्याला, मग बाकीच्या व्हॅल्यूज वापरून घेऊया. डब्ल्यू मॅक्स आहे -4754. इकडे उजव्या बाजूला पण मायनस आहे, पुढच्या स्टेपला ते मायनस मायनस कॅन्सल करून टाकू. 2.303 एन फाइंड आउट करायचं आहे. आर आहे 8.314. टेम्परेचर सांगितलेलं आहे 300 केल्विन इंटू लॉग V2/V1. V2 आहे 20, V1 आहे 10, बेस आहे इथं 10. मग साहजिकच इथं काय होणार, हे 10 ला 10 म्हणजे 0 ला 0 कॅन्सल होईल, log 2 शिल्लक राहील. बघा हे मायनस मायनस प्लस करून घेतोय. 4754 इज इक्वल टू 2.303. एन तसंच ठेवतोय. 8.314. त्यानंतर इथे येणार 300 आणि त्याच्या पुढं log 2 चा लॉग आहे 3010. चेक करून बघा तुमचं तुम्ही. तर या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. आता याच्यामध्ये मला एन फाइंड आउट करायचं आहे. मग एन साठी सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन तयार करून घेऊया. इथे येणार 4754 हे अंशातलं, आणि हे बाकी सगळ्या टर्मने इकडे डिवाइड करायचं आहे. 2.303, 8.314, त्यानंतर 300, त्यानंतर 0.3010. आता या सगळ्यांचं आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल. छेदातल्या बऱ्याचशा टर्म आता
माहिती झालेले आहेत तुम्हाला पण. 2.303 म्हणजे 3623. त्याच्यानंतर आहे 8.314, 9198. त्याच्या पुढे आहे 302 पॉईंट येणार त्याचं, 4771. त्याच्यानंतर आहे 0.3010, बार 1 पॉईंट. हे तेवढं बघावं लागेल आपल्याला, 30चा 1 मध्ये बघायचं आहे. 30चा 1 मध्ये 4786. यांची बेरीज करायची पहिल्यांदा, म्हणजे छेदाचं सगळं टर्म तयार होईल. 6, 7, 15, 18, 1, 9, 16, 25, 27. चालेल, 2, 2, 9, 16, 17, 23. चालेल, 2, 2, 6, 10, 19, 22. 2 चालेल, इथं परत 2, 2 आणि 2, 4 - 1, म्हणजे इथे येणार 3. हे झालं छेदाचं कॅल्क्युलेशन तयार झालं. अंशामध्ये 4754, 4 डिजिट्स आहेत तिथं, त्यामुळे ते येणार 3 पॉईंट येणार. 47चा 5 मध्ये 4चा मिन डिफरन्स. 47 त्याचा 5 मध्ये म्हणजे 6767, आणि 4चा मिन डिफरन्स म्हणजे 4. 67 67, 1 2 3 4 5, 67 67. मेन डिफरन्स कितीचा आहे तो 4चा. 4चा मेन डिफरन्स आहे 4च. 67 67 आणि 4 म्हणजे 67 71. हे झालं अंशाचा लॉग. हे छेदाचं कॅल्क्युलेशन तयार आहे माझ्याकडं, 2378. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 8 आणि 3 11, 8 आणि 9 17. चला, 7 मधून 4 गेले उरले 3, 6 मधून 2 गेले उरले 4, इथं 0. आता 0.43चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स, म्हणजे त्याचं फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. 43चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स 0.43. इथं आहे 0.43चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स. 43चा 9 मध्ये 3चा मेन डिफरन्स 2750. 2750 म्हणजेच पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट, आणि हे एवढं. हे याचं फायनल आन्सर, नंबर ऑफ मोल्स इक्वल टू 2.750. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 300 मिली मोल सांगितले. मिली म्हणजे 10⁻³ ते तुम्हाला घ्यावं लागेल. परफेक्ट गॅस ऑक्युपाईज 13 डेसिमीटर क्यूब, हा त्याचा इनिशियल व्हॉल्यूम आहे. टेम्परेचर सांगितलंय 320 केल्विन. कॅल्क्युलेट द वर्कडन इन जूल्स, जूल मध्ये वर्कडन पाहिजे. त्यांनी 3 कंडिशन वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. फक्त आयसोथर्मली सांगितलंय आणि तिथलं प्रेशर सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलंय आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल, याचा अर्थ इथं तुम्हाला डब्ल्यू मॅक्स घ्यावं लागेल, इथं नुसतं डब्ल्यू घ्यावं लागेल. बघा, समजते का? त्यानंतर इनटू व्हॅक्यूम म्हटलंय. अंटिल द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इन्क्रीज्ड बाय 3 डेसिमीटर क्यूब. मग ओरिजिनल व्हॉल्यूम जो आहे, इनिशियल व्हॉल्यूम 13 आहे, तो जर वाढला 3 डेसिमीटर क्यूब, त्यामुळे फायनल किती होणार? 13 + 3 16 डेसिमीटर क्यूब होणार. हे लक्षात घ्या त्याच्यात. आणि कॅपिटल आर त्यांनी दिलेलं आहे, जिथं लागेल त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकताय. गिवन डाटा कलेक्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा. 3 वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वर्कडन विचारलेलं आहे. बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते. तर पहिल्यांदा सांगितलेले आहेत नंबर ऑफ मोल्स, ते दिलेले आहेत 300 मिली मोल म्हटले. ते लक्षात घ्या, प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ती. म्हणजे हे किती होणार? 300 इंटू 10⁻³ मोल. म्हणजेच डेसिमल पॉईंट 3 घरं डावीकडे सरकवून घ्या.
0.3 होणार ते. एवढे मोल्स त्यांनी सांगितलेले आहेत. इनिशियल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 13 डेसिमीटर क्यूब. होऊ दे तसंच त्याला. त्यानंतर टेम्परेचर सांगितलेलं आहे 320 केल्विन. त्याच्या पुढे म्हटलेलं आहे वर्कडन. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वर्कडन विचारलेलं आहे. बघा, पहिली कंडिशन सांगितलेली आहे फक्त आयसोथर्मल, म्हणजे नुसता डब्ल्यू फाइंड आउट करायचा आहे. तिथं त्यांनी प्रेशर दिलेलं आहे, एक्सटर्नल प्रेशर. ते सांगितलेलं आहे 0.2 बार. 0.20 म्हटलं तरी पण चालते, काय त्यानं फरक पडत नाही जास्त. त्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये आयसोथर्मल रिव्हर्सिबल म्हटले, म्हणजे डब्ल्यू मॅक्स विचारलेला आहे. त्यानंतर थर्ड कंडिशन मध्ये इन व्हॅक्यूम विचारले. व्हॅक्यूम मध्ये वर्कडन किती असेल हे पण त्यांनी विचारलेलं आहे. आणि अजून एक पुढे व्हॅल्यू दिलेली आहे, चेंज इन व्हॉल्यूम सांगितलंय त्यांनी. कितीनं वाढलेलं आहे व्हॉल्यूम? 3 डेसिमीटर क्यूब. मग इनिशियल व्हॉल्यूम किती होता? 13. त्यामुळे मग फायनल व्हॉल्यूम किती घ्यावा लागेल तुम्हाला? 13 + 3, दॅट इज इक्वल टू 16 डेसिमीटर क्यूब. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू म्हणजे कॅपिटल आर, 8.314 जूल केल्व्हिन पर मोल. मोल पर केल्व्हिन लिहिलं तरी पण चालते, काही फरक पडत नाही. तर ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. मग एक एक कंडिशन घेऊया आणि सोडवायला सुरुवात करू त्याचं. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स काय काय सांगितलेलं आहे बघा. पहिलं सेक्शन घेतोय. सिंपल वर्कडन विचारलेलं आहे, नुसतं आयसोथर्मल अशी कंडिशन दिलेली आहे. तिथे येणार -PEXT इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही डायरेक्ट माहिती आहे आपल्याला 3 म्हणून. मग एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 0.2. मायनस घेतो इथं, 0.2 इंटू 3, म्हणजेच हे किती होणार बघा बरं? -0.6 होणार ते. मग ह्याचं युनिट काय येणार? डेसिमीटर क्यूब आणि बार असं येणार. मग याचा एक फॉर्म्युला तुम्हाला एक लिहून दिलाय बघा. 1 डेसिमीटर क्यूब बार असं जर असेल तर याचं जूल मध्ये डायरेक्ट कन्व्हर्शन असं आहे 100 जूल. मग ती व्हॅल्यू इथं वापरूया आपण. -0.6 इंटू 100, म्हणजे हे किती होणार? -60 जूल. हे पहिल्या सेक्शन मधलं आन्सर येणार. आता दुसऱ्या सेक्शन मध्ये जाऊया. तिथं आयसोथर्मली रिव्हर्सिबली असे दोन्ही पण शब्द वापरलेले होते. त्यामुळे तिथं तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल डब्ल्यू मॅक्स -2.303 NRT. व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे हे असे येणार. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरल्या पाहिजेत आपल्याला. बघूया, व्हॅल्यू वापरून घेऊया इथं आणि मग पुढे कॅल्क्युलेशनला जाऊया. 2.303, नंबर ऑफ मोल्स 0.3, कॅपिटल आर 8.314, टेम्परेचर सांगितलेलं आहे 320. थोडस पुढे घेतो इकडं, इंटू लॉग टू द बेस 10. फायनल व्हॉल्यूम काहीतरी 16 आहे आणि इनिशियल व्हॉल्यूम आहे 13. आता हे आपल्याला सगळं सोडवता आलं पाहिजे. बघा, मग आता ह्याच्यात अजून सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा ह्याचं करावं लागेल.
16/13चं काय काय होणार बघा बरं. 13 × 13 उरतायत 3, म्हणजे 30 होणार. 13 × 2 = 26, 4 शिल्लक राहणार म्हणजे 40 होणार. ते 39, एक शिल्लक राहील म्हणजे शून्यच लागेल तिथं. 1.23 एवढं बास आहे, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हिथली व्हॅल्यू काढून मी डायरेक्ट 1.23 लिहिणार. ह्यांचा भागाकार करून घेतलेला आहे तो एवढा येतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे अशाच ठेवूया. सगळ्यांचे लॉग बघायचे आहेत आपल्याला. इंटू लॉग बेस 10 ऑफ 1.23. पहिल्यांदा ही व्हॅल्यू काढून घेऊया. त्याच्यासाठी लॉग मध्ये जाऊन 12/3 मध्ये बघितला पाहिजे. लॉग मध्ये 12/3 मध्ये येणार 0.899. किती येणार? 0.0899 असा त्याचा लॉग येतोय. बाकीचं सगळं ऍज इट इज मांडून टाका. या पद्धतीने. आता या सगळ्यांचे लॉग परत बघायचे आहेत आणि सगळे गुणाकारातच आहेत. त्यामुळे लॉग बघायचे आणि बेरीज करायची फक्त. मग बघा, 2.303 त्याचा आहे 3623. त्यानंतर 0.3चा येणार बार 1.30चा आहे 4771. 8.314 ते आहे 9198. त्याच्या पुढे आहे 320, ते तेवढं बघावं लागेल. 32चा शून्य मध्ये 32चा शून्य मध्ये आहे 5051. त्याच्यानंतर आहे 0.08, त्यामुळे हे होणार बार 2.89चा 9 मध्ये बघावं लागेल. 89 इथं आहे, त्याचा 9 मध्ये 9538. या सगळ्यांची बेरीज करायची. 8, 9, 17, 18, 21. 1 हातचे आले 2, 2, 5, 10, 19, 26, 28. 8 हातचे आले 2, 2, 7, 8, 15, 21. 1 हातचे आले 2, 2, 11, 16, 25, 29 आणि 3, 32. 2 हातचे आले 3. आता इथं बघा, हे 2 आणि हे -2 कॅन्सल होईल. 3 आणि हे -1 इथे येणार 2. आता याचा परत अँटीलॉग बघावा लागेल. 0.21चा 8 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.21 काय बघा, 0.21चा 8 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 21चा 8 मध्ये 1चा मेन डिफरन्स आहे 0, त्यामुळे हे येणार 1652. मायनस तसंच ठेवा पुढं. 1.652 इंटू 10⁻²2 म्हणजेच हे किती येणार? -165.2 वर्कडन आहे ते. ते येणार जूल मध्ये. बघा, ही एवढी व्हॅल्यू त्याची येते. आणि अजून एक काहीतरी वर्कडन त्यांनी विचारलेलं आहे, ते एक बघूया काय विचारलंय त्यांनी नेमकं ते. इथं आहे बघा, इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये किती वर्कडन असेल असं त्यांनी विचारलं. लक्षात ठेवा, व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल प्रेशर 0 घेतात, माहित असू दे. थर्ड सेक्शन, इन व्हॅक्यूम एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू 0. त्यामुळे तिथं जर वर्कडनचा तुम्ही जर फॉर्म्युला वापरलात, इंटू डेल्टा व्ही, त्याच्यातलं हे एक्सटर्नल प्रेशरच 0 आहे.
त्यामुळे याचं आन्सर येणार 0 जूल.